नमस्कार, जय हरी मंडळी. कसे आहात सगळे? मजेत तर आहात ना? सांगितल्याप्रमाणे मी आज तुम्हाला नवनाथांची पूर्ण नावे आणि मूळ स्थान सांगणार आहे. त्यापैकी मूळ नारायण जे कवी नारायण म्हणून ओळखले जातात, त्यांचं मूळ गाव, त्यांना मच्छिंद्रनाथ म्हणून ओळखले जातात. त्यांचं गाव सावरगाव, तालुका आष्टी आणि जिल्हा बीड, महाराष्ट्रामध्ये स्थित आहे. त्यानंतर दुसरे नारायण जे ओळखले जातात त्यांना गोरक्षनाथ असं म्हटलं जातं. गोरक्षनाथांचे दोन ग्रंथामध्ये दोन पर्याय दिसतात. त्यापैकी एका ग्रंथामध्ये त्यांचं गुप्त भ्रमण चालू आहे आणि दुसऱ्या ग्रंथामध्ये मांजरसुंबा तालुका जिल्हा अहमदनगरमध्ये ते वास्तव्यास आहे अशी माहिती मिळते. त्यापैकी तिसरे नारायण जे मिळतात त्यांचं नाव आहे करभंजन नारायण. त्यांना गहिनीनाथ या नावाने ओळखले जातं. त्यांचं निवासस्थान चिंचोली तालुका आष्टी आणि जिल्हा बीड अशी माहिती मिळालेली आहे, तीही याच नवनाथ ग्रंथामध्ये. यानंतर जे येत आहे ते चौथे नारायण जे अंतरिक्ष नारायण, ज्यांना जालिंद्रनाथ म्हणून ओळखलं जातं, त्यांचं गाव आहे यावलवाडी तालुका शिरोर जिल्हा बीड. त्यानंतर पाचवे नारायण प्रबुद्ध नारायण, ज्यांना म्हणलं जातं, जे कानिपनाथ आहे, त्यांचं गाव आहे मढी गाव असून ते पाथर्डी तालुक्यात जिल्हा अहमदनगर महाराष्ट्रामध्ये स्थित आहे. यानंतर जे नारायण मिळालेले आहेत त्यांचं नाव द्रुमिल नारायण ज्यांना म्हणतात, त्यांना नाथांमध्ये भर्तरीनाथ हे नाव प्रसिद्ध आहे. ते राहतात हरंगोळ येथे, तालुका आहे गंगाखेड आणि जिल्हा परभणीमध्ये ते स्थित आहे. त्यानंतर सातवे नारायण ज्यांना चमस नारायण म्हटलं जातं, रेवणनाथ महाराज, ते आहे, त्यांचं गाव आहे विट्टेगाव तालुका खानापूर जिल्हा सांगली महाराष्ट्र. यानंतर आठवे नारायण ज्यांना अविध्वज नारायण म्हटलं जातं, वटसिद्ध नागनाथ महाराज, हे सध्या तालुका चाकूर आणि जिल्हा लातूर आणि गावाचं नाव आहे वडवळ. त्यानंतर नवे नारायण ज्यांना पिप्पळ्या नारायण म्हटलं जातं, यांची कुठे समाधीच नाही आहे. त्यांचं मूळ म्हणजे चरपटीनाथ नावाने ते ओळखल्या जातात. कलियांतापर्यंत भ्रमण करणारा असून नाथ संप्रदायाची महादीक्षा देत राहतील असं दत्तप्रभूंचं त्यास वरदान आहे, असं या नाथ ग्रंथामध्ये त्याची माहिती मिळालेली आहे. जर आपल्यास व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. तुम्हाला आवडला तर कमेंट करून तरी नक्की सांगा. नाही आवडला हरकत नाही. आणि हो, असंच पुढे मी तुम्हाला 84 सिद्धांची नावे, 84 सिद्धांची गावे, 84 सिद्धांची महाकार्ये मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. जसे अडभंगीनाथ, चौरंगीनाथ, धर्मनाथ हे नाथांचे शिष्य आहेत. हे फक्त सिद्धांमध्ये येतात, नवनाथामध्ये नाही. त्यामुळे पूर्ण 84 सिद्ध मी तुम्हाला माहिती देईल.